महाराष्ट्रातील सर्व वायरमन आणि इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे आपलं सेशन नसून एक विनंती पर्व आहे किंवा एक विनंती आहे माझी तुमच्याकडे, दोन्ही विद्यार्थ्यांकडे एक विनंती आहे आणि ते खास करून महापारेषणच्या भरतीशी संबंधित आहे. आता बऱ्यापैकी चर्चा चाललेली आहे फक्त वायरमनच्या विद्यार्थ्यांनाच पकडून, तर मला असं वाटलं ती एक बाजू नाही आहे, त्या दोन्ही बाजू आहे. म्हणून मला वाटलं की दोघांनाही विनंती करणं योग्य राहिलं. तर दोन्ही बाजू कशा आणि दोन्ही विद्यार्थ्यांसाठी कशा ते आपण आजच्या सेशनमध्ये बघू. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन सेशन अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे, तर मग आपला टॉपिक तुमच्या लक्षात आला. टॉपिक काय की विनंती करणार आहे. कशा पद्धतीची विनंती करणार तेही सांगतो मी तुम्हाला. पण त्याच्यापूर्वी पहिले एक गोष्ट क्लिअर करून देतो की मी विनंती करताय, मी जबरदस्ती नाही करता. मी काय करता, विनंती करताय. आता तुम्हाला विनंती ॲक्सेप्ट करायची आहे की नाही करायची आहे ते तुमचा वैयक्तिक विषय आहे. कारण मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो जगण्याचा, वागण्याचा सर्व अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला कसं जगायचं आहे, तुम्हाला कसं वागायचं आहे, पूर्ण अधिकार तुमच्या स्वाधीन आहे. तुम्हाला वाटते तसं करू शकता. म्हणजे एखाद्याने विनंती केली तर तुम्हाला ती मानायची की नाही मानायची, कारण ती विनंती आहे ना, ते तुमचा विषय आहे, तो तुमचा विषय आहे. फक्त माझं त्याच्यामध्ये म्हणणं एकच राहील, कधी पण कोणी विनंती करा आयुष्यामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपला फायदा नाही होत आहे तर दुसऱ्याचं नुकसान करू नये. जर आपला फायदा होत नाहीये तर दुसऱ्याचं नुकसान करू नये. मग आता तुम्ही म्हणाल सर मग एखाद्याला आपल्याला लुटायचं आहे तर आपला फायदा होत आहे, मग त्याचं नुकसान झालं तर चालते, असं जमते का? नाही, तसं नाही म्हटलं आहे मी. तसं याचा अर्थ तसा नाही आहे की एखादी गोष्ट आपण करतो सर्वच जण मिळून करतो. समजा जसं आता परीक्षेची गोष्ट चाललेली आहे, त्या परीक्षेमध्ये जर आपला फायदाच नसेल होत तर कोणाचं नुकसान पण करू नका, असं त्याचा अर्थ आहे. तुम्ही फक्त चुकीचा अर्थ नका घेऊ. ठीक आहे, म्हणजे बोलायचं एक आणि व्हायचं एक असं नको व्हायला. ठीक आहे, तर सर्वांना लक्षात आलं की नेमका विषय काय. आता सर्वांना माहित आहे की परीक्षेच्या दोन भरत्या आहे आपल्याकडे, एक पारेषण आणि एक वितरण आहे. आता याच्यामध्ये पारेषणमध्ये 2600 जागा आहे आणि महावितरणमध्ये आपल्या 5300 प्लस मायनस जे काही जागा आहे त्या वेळा जागा. तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे सर्व माहित आहे. हो माहित आहे, म्हणूनच तुम्हाला सांगत आहे मी पुन्हा डबल लक्षात घ्या. आता बघा, महापारेषण च्या 2623 आहे आणि महावितरणच्या 4337 जागा. आता याच्यामध्ये काय झालं की महापारेषणमध्ये फक्त आणि फक्त इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांनाच अलाउड होतं किंवा इलेक्ट्रिशियनच्याच विद्यार्थ्यांना अलाउड आहे आणि महावितरणमध्ये दोन्ही विद्यार्थ्यांना अलाउड आहे. मग आता याच्यात अडचण काय ते तुम्हाला सांगतो मी की महापारेषणमध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की फक्त वीज तंत्री पाहिजे. फक्त काय पाहिजे? वीज तंत्री पाहिजे. वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन पाहिजे. कोणत्या परीक्षेमध्ये? महापारेषण, ज्याच्यामध्ये 2623 जागा आहे. पण आता काय झालं, याच्यामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, इलेक्ट्रिशियन प्लस वायरमनच्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला. पण जेव्हा की वायरमनचे विद्यार्थी याच्यामध्ये इलिजिबल नाही म्हणजे त्यांनी फक्त पेपरला जायसाठी फॉर्म भरला. फक्त मला पेपर पाहायचा आहे, कसा आहे पेपर, आणि पेपर देऊन मी परत येतो, हा कॉन्सेप्टनी फॉर्म भरला आहे. आता काही जणांना वाटत असणार की माझं सिलेक्शन होते बा, तर याच संबंधामध्ये खूप सारी चर्चा झाली आणि तुम्हाला समजलं असणार की मला काय बोलायचं आहे. पण एक लक्षात घ्या, मी फक्त वायरमन नाही म्हटलं, मी दोन्हीही बाजू तुमच्यासमोर मांडणार की दोघांनाही विनंती कशा पद्धतीची आहे ते ऐकून घ्या तुम्ही. ठीक आहे, बघा. तर आता याच्यामध्ये इन केस वायरमन विद्यार्थ्यांना विनंती अशी आहे की जर का तुम्ही पेपर द्यायला गेले आणि जर का तुमचं याच्या सिलेक्शनमध्ये नाव आलं, समजा याच्या 600 जागा 623 जागा तुम्ही घेऊनच घेतल्या समजा, ठीक आहे, घेऊनच घेऊ शकता ना, अभ्यास करता तुम्ही, हुशार आहे. ठीक आहे, तर इथं फक्त 2000 जागा राहतील. मग हे 623 विद्यार्थी काय होईल, वंचित राहतील आपल्या नोकरीपासून. मग हे विद्यार्थी काय करतील, हे विद्यार्थी या भरतीमध्ये येतील आणि इथे तुमच्यासोबत काय करणार, गर्दी. कारण की या भरतीमध्ये वायरमन आणि इलेक्ट्रिशियन दोन्हीही विद्यार्थी आहे. म्हणजे तुमच्यामध्ये काय झालं, तुम्ही जेवढं इकडे नुकसान करणार इलेक्ट्रिशियनवाल्याचं तेवढे ते इथं गर्दी करतील, इथे गर्दी करतील. मग याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं येते सर आम्हाला काय करायचं असं म्हणणं, म्हणजे ऐकलं आहे मी, असे मेसेज वगैरे वाचले आहे. तर काय फरक पडते समजून घ्या. म्हणजे तुम्हीच तुमचं नुकसान करताय असं होईल. कसं, तुम्ही जर का इथं गेले 100%, मी आता शब्द काय वापरला की याच्यात आपला फायदाच नाही आहे, याच्यामध्ये फायदाच नाही आहे, तर मग तुम्ही सांगा की दुसऱ्याचं नुकसान कशाला करायचं. कारण बघा, हे कधी होईल, इन केस समजा वेटिंग लिस्ट नाही लागली तर काय, तर अडचण येईल. वेटिंग लिस्ट लागली तर विषय नाही, ते बाकीचे हटून जातील, मग बाकीचे वरती येतील, हेही तेवढंच सत्य आहे. तरी पण वेटिंग लिस्ट लागत नाही तोपर्यंत प्रत्येकाला, कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तर प्रत्येकाला भीती वाटते आणि प्रत्येकाला भीती वाटणार, साहजिक आहे. ठीक आहे, मला माझा पेपर नसून मला भीती वाटते असं न व्हावं बा, की असं व्हायला नको बा म्हणून. तर त्याच्यात तर तुमचं आयुष्य जुळलेलं आहे, मग तुम्हाला तर भीती वाटणार, साहजिकची गोष्ट आहे, बरोबर आहे. मग वायरमनवाल्या विद्यार्थ्यांना काय विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये जर गेले
आणि तुमचं सिलेक्शन झालं तर मी आता बघा याचा अर्थ असाही नाही आहे की तुम्ही पेपरला जाऊ नका, माझं असं म्हणणं नाही आहे. पेपरला जा, पेपर द्या, पण नेमकं काय करायचं तर तेही तुम्हाला मी समोर स्पष्टपणे सांगतो. हे पटलं वायरमनवाल्या विद्यार्थ्यांसाठी होतं की असं होऊ देऊ नका. कारण कसं आहे, आपल्या करताना दुसऱ्याचं नुकसान जेव्हा की आपला फायदा काहीच नाही, फायदा शून्य आहे, फायदा शून्य आहे. जर तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला घेतलं असतं तर मी म्हटलं असतं की आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं. हे काय युद्ध आहे, युद्धामध्ये ते चालतं, पण बिना कामाचंच युद्ध नको, बिना कामाचं युद्ध नको ज्याच्यामध्ये आपला काही शून्य फायदा आहे, तसं युद्ध आपल्याला बिलकुलच नको. आता वितरणमध्ये काय होईल तुम्हाला सांगतो. आता समजा चला वायरमॅनवाल्या विद्यार्थ्यांनी माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली, आता मी इलेक्ट्रिशियनवाल्या विद्यार्थ्यांवरती येतो. ठीक आहे, आता एक साईड झाली जे चर्चा चाललेली आहे की असं करू नका बा. दुसरी बाजू अशी की हे 2623 जे विद्यार्थी आहे याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी लागले. कोणते विद्यार्थी लागले? इलेक्ट्रिशियनचे. ठीक आहे, या विद्यार्थ्यांना मग माझी विनंती काय की तुमचं लिस्टमध्ये नाव आलं, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुम्ही जॉईनिंगच्या जवळ गेले किंवा जॉईनिंग पण झाली समजून झालं, ठीक, तोपर्यंत त्यांचा पेपर्स व्हायचा असं समजून झालं. असं एवढा लेट होणार नाही, सांगत आहे, उदाहरण देतो तुम्हाला की तुमचं जर याच्यामध्ये नक्की झालं, तर माझी या विद्यार्थ्यांना विनंती राहील, आखरी माझी विनंती आहे, जबरदस्ती नाही आहे, विनंती राहील की तुम्ही जाऊन यांच्यामध्ये गर्दी करू नका. कारण जर का हे 2623 विद्यार्थी जर लागले, आता हे काय लागले म्हणजे काय बॉटमच्या लेवलचे असणार का? नाही, हे टॉपच्या लेवलचे विद्यार्थी आहे. कोणत्या लेवलचे विद्यार्थी आहे? टॉपच्या लेवलचे विद्यार्थी आहे. तर हे टॉपच्या लेवलचे विद्यार्थी, साहजिकची गोष्ट आहे की 99% काय होईल, याच्यामध्ये पण तुमचं सिलेक्शन होणार. मला विश्वास आहे की याच्यात सिलेक्शन झालं तुमचं, याच्यात पण सिलेक्शन होणार. मग तुम्ही विचार करा, याच्यामध्ये तुमचे 2 विद्यार्थी भाऊ बहीण, आता कोणाचे बहिणी राहू शकते, कोणाचे भाऊ राहू शकते, बरेचसे विद्यार्थी आहे. ठीक आहे, जे आपला त्यांच्याशी संबंध असे विद्यार्थी आहे. मग आता असं समजा की याच्यातले डायरेक्ट 2623 जागा काय होणार? कमी होणार. 2623 काय होणार? जागा कमी होणार. कुठच्या? या पोस्ट मधल्या. कारण ते इलेक्ट्रिशियन वाले, प्युअर इलेक्ट्रिशियन टॉपर जे लागलेले आहे ते विद्यार्थी याच्यातल्या जागा कमी करतील, तर हे सरळ भरती डायरेक्ट 2500 वरती जाईल. ठीक आहे, वेटिंग लिस्ट लागली आणि क्लिअर झाली तर विषय वेगळा, पण वेटिंग लिस्टला किती वेळ लागतो तेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मग एवढं मोठं नुकसान या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन वाल्यांच्या हातामध्ये आहे, ही त्याची दुसरी बाजू होती. कारण की चर्चा मी एकच बघितली की वायरमॅनवाले विद्यार्थी नुकसान नका करू इलेक्ट्रिशियनवाल्या भावांचं. तर माझी आता विनंती आहे इलेक्ट्रिशियनवाल्या पण भावांना की तुम्ही इथे वायरमॅनवाल्या किंवा आपल्याच इलेक्ट्रिशियनवाल्या भावांचं नुकसान नका करू. ते माझी विनंती असणार. सिलेक्शन झालं तेव्हाची गोष्ट. आता समजा दोन्ही पेपर जवळ आले, मग याच्यावरती उपाय नाही, म्हणजे मग मी त्याच्यावरती बोलणार पण नाही, ती अट पण नाही माझी. मग ठीक आहे, सध्या फक्त एवढंच की एक इलेक्ट्रिशियनला विनंती आहे आणि एक वायरमॅनला विनंती आहे, दोघांनाही माझी विनंती आहे. आता कोणाला स्वीकार करायची आणि कोणाला नाही करायचे ते तुमचं वैयक्तिक मत आहे. सुरुवातीला सांगितलं कसं जगायचं, कसं वागायचं, त्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य तुमच्याकडे ठेवलं आहे. पूर्ण पॉवर ऑफ अटर्नी त्याची तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला वाटते तसं करू शकता. मग आता तुम्ही म्हणाल सर मग नेमकं करू काय, कोणी काय करू? की सध्या आता पारेषणबद्दल बोलत आहे मी. पारेषणबद्दल वायरमॅनवाल्या विद्यार्थ्यांनी काय करावं असं माझी तरी इच्छा आहे. तुम्ही पेपर द्यायसाठी फॉर्म भरलाय, तुम्ही पेपर द्यायला जा, आवर्जून जा. ठीक आहे, थोडेसे 200-400 खर्च होईल तुम्हाला जायचा, पण जा आणि पेपर देऊन या. पण यांच्यासोबत काही धोका व्हायला नको. आता असं नाही झालं पाहिजे का आता वायरमॅनवाल्यांनी सर्वांनी ॲग्री झाले, सर ठीक आहे आम्ही तुमचं मान्य करतो, आणि मग भरती यायची वितरणची आणि इलेक्ट्रिशियनवाली इच्छे विद्यार्थी पुन्हा इथं दिसायचे, तर मग धोका केल्यासारखं होईल. मग धोका केला तर मग आपण तुडवल्याशिवाय सोडायचं नाही. सरळ सोप्या भाषेमध्ये, एकदम सोप्या जरा विनंती करता. याच्यात वायरमॅनवाल्याने ऐकलं, त्याच्यात इलेक्ट्रिशियनवाल्याने ऐकायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मग काय, मग विद्यार्थी मग काय आपलेच दुश्मन होतील, आपल्यासोबत दुश्मन होतील. तर आपल्याला तसं काही करायचं नाही. सर्वांचं सर्व म्हणजे एवढ्या जागामध्ये प्रत्येक एका जागेमध्ये एक विद्यार्थी आला पाहिजे, सामावून घेतलं पाहिजे किंवा सामावला पाहिजे, अशीच फक्त माझी इच्छा आहे. एकीकडे दोन्ही जण नको. ठीक आहे, तर याची परीक्षा येणार तेव्हा आपण विचार करू का इलेक्ट्रिशियनची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करण्यालायक आहे, कंडिशनमध्ये आहे की नाही. कारण मी सांगितलं दोन्ही पेपर जर जवळ आले तर त्यांना ही म्हणजे इथं पेपर नका देऊ असं म्हणू शकणार नाही आपण, बरोबर आहे. कारण त्याचा अजून निकालच लागायचा आहे, तर त्यांना काय माहिती इथं सिलेक्शन होते का नाही होत, इकडे जावं की नाही जावं, तो नंतरचा विषय. पण सध्या आता टॉपमध्ये चाललाय विषय, तो विषय आपल्या महापारेषणच्या, ज्याच्यामध्ये आपले वायरमनचे विद्यार्थी आहेत, ज्याच्यामध्ये काय वायरमनचे विद्यार्थी आहे आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खास. त्याच्यात लक्षात घ्या, तुम्हाला करायचं काय ते सांगतो मी एकदम स्पष्टपणे. आणि सर्व विद्यार्थ्यांना जे वायरमनचे आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवून द्या आणि त्यांनाही समजू द्या, आणि इलेक्ट्रिशियनवाल्याने बघितलं तर खूपच चांगलं. ठीक आहे, बघा तुम्हाला आता मायनस कोणाचं म्हणणं होतं बऱ्याच जणांच्या कमेंटवर, निगेटिव्ह मार्किंग आहे, ते आता झोपेतून उठलेले आहे आणि त्यांना माहीत नाही आहे, बाकीच्यांना माहीत आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 आहे. आता इथं काय म्हटलं आहे, उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास त्याची निगेटिव्ह मार्किंग कटणार नाही, हेही तुम्हाला म्हणजे प्रश्न सोडला तरी चालते. आपला ॲक्च्युली हा मुद्दा नव्हता, मुद्दा खाली आहे. मुद्दा काय बघा, सर्व विषयाचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
एखादा उपसब्जेक्ट किंवा एखाद्या विषयात उमेदवारांनी 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे त्या उमेदवारांनी जर एखाद्या विषयामध्ये एखाद्या विषयामध्ये जर 0 मार्क घेतला त्याला अपात्र ठरवण्यात येईल. वायरमनवाले विद्यार्थी काय करू शकते, म्हणजे कशी विनंती माझी ऍक्सेप्ट करू शकते किंवा कशी आपल्या इलेक्ट्रिशियन भावांची मदत करू शकते. पेपरला जा, तुम्ही काय करा, यांच्यापैकी पेपर फक्त पाहायचाच आहे ना आपल्याला, पेपर पाहायचा आहे तर मराठी म्हणा किंवा कोणताही एका सब्जेक्टचे पूर्ण प्रश्न काय करा, सोडून द्या, वाचा, पूर्ण वाचा, 4 वेळा वाचा वाटल्यास तिथपासून, पण एकही प्रश्न सोडवू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये काय होईल, 0 गुण मिळणार. किती गुण मिळणार, 0 गुण मिळणार, जेणेकरून तुम्ही मेरिटमध्ये येणार नाही आणि तुमची जागा कोणातरी आपल्याच मित्राला, भावाला, बहिणीला, कोणाला तरी इलेक्ट्रिशियनवाला विद्यार्थ्यांना ते मिळून जाईल. म्हणजे त्याचं नुकसान होण्यापासून वाचू शकते. पटलं तर मग काय करायचं, पुन्हा सांगता एकदा, ही माझी विनंती आहे, कोणाला काही आग्रह नाही आहे, कारण की तुम्हाला वाटते तसं करा, फक्त माझं विनंती करणं काम आहे की असं करा की तुम्ही एक सब्जेक्ट काय करा, सोडवूच नका. तुम्ही जाऊन पाहून नाही वाटल्यास पूर्ण मॅथ सोडवा, मस्त रिझनिंग सोडवा, टेक्निकल सोडवा, मस्त फक्त मराठीला वाचून घ्या, 2-4 वेळा वाचा आणि सोडून द्या. म्हणजे त्याला टिक नका करू, विदाऊट टिक करता परत या, म्हणजे जेणेकरून तुम्ही लिस्टमध्ये येणार नाही आणि इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. ठीक आहे, तर ही विनंती होती. कोणासाठी विनंती होती, इलेक्ट्रिशियनसाठी पण होती आणि वायरमनसाठी पण होती, कारण दोन्ही भरतीचे एक निगेटिव्ह पॉईंट आहे आणि दोघांचीही जबाबदारी आहे, ती कशी पाळायची तर ते दोघांनी पण ठरवायचं. आता ठीक आहे, म्हणजे असं नको व्हायला की मी सांगितलं एक आणि तुम्ही केलं एक. आता करणं तुमच्याच हातात आहे, तसंही फक्त माझं सांगणं काम आहे. ठीक आहे, हे विनंती पर्व आपलं सत्र होतं. तर इथे या सेशनला काय करतो, मी थांबवतो ना. सेशन आवडलं असेल तर आठवणीने लाईक करा आणि जर याच्यामध्ये काही त्रुटी असणार किंवा तुम्हाला नसल पटलं काही, तेही लिहा, म्हणजे जेणेकरून मला समजायला हवा की नाही सर मी असं बोलायला पाहिजे होतं किंवा असं याच्यामध्ये कंटेंट ॲड व्हायला पाहिजे होतं. मग त्याच्यावरती पण आपण काही उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकी सेशननंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.